हॅलो मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत की कृष्णकमळाची काळजी कशी घ्यायची ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओला पुढं सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंट केली तरच की तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला समजतील, नाहीतर समजणार नाही. तुम्ही कमेंट करून खरंच सांगा. आणि सबस्क्राईब करायला काही लागत नाही, त्याच्यामुळं तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. पण पाहू शकतो की कशा रीतीने ही कृष्णकमळाला फुलं आलेले आहेत, भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. त्याच्यासाठी सविस्तर माहिती आज आपण इथं बघणार आहोत. तर पाहू शकता की कशी फुलं ही एकदम असं मन मोहून टाकणारी अशी फुलं ही फुललेली आहेत की मनाला स्पर्श करून जातात, अशी ही फुलं ही फुललेली आहेत. तर त्याची अरेंजमेंट कशी करायची किंवा वेल जास्तीत जास्त वाढण्यासाठी काय करावं लागेल, या सगळ्याची संपूर्ण माहिती आज आपण इथं बघणार आहोत. हे पाहू शकता की वेल आलेली आणि त्या वेलीला किती कळ्या भरपूर आलेल्या आहेत, कळ्या भरपूर साऱ्या तयार झाले आणि फुलं फुललेले आहेत. आपण पाहू शकता की त्याच्यासाठी काय करावं लागेल. तर आपण जे काय मी चहापत्तीचा जर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघितला असेल तर आजच व्हिडिओ बघून घ्या. चहापत्ती झाडांना वापरली तर त्याचे किती फायदे होऊ शकतात, ते पण नियोजननी कसे ते वापरायची त्याचं पण एक व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल की किती प्रमाणात वापरली पाहिजे, किती प्रमाणात नाही, याचं पण सविस्तर माहिती मिळून जाईल. तर पाहू शकता की असाही आपण अरेंजमेंट केलेलं आहे. त्या काट्या लावून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या वेलला चढायला मदत होईल. जरा वेल मोठी झाली की मग आपण इथं गॅलरीवर सोडू शकतो, पण त्याच्या अगोदर ती व्यवस्थित वाढ होण्यासाठी आपण त्याला अरेंजमेंट केलेली आहे की काट्या लावून त्याला पूर्ण अशी सळी लावून घेतलेली आहे आणि त्याची अरेंजमेंट केलेली आहे. बघू शकता की कशा रीतीने केलेलं आहे ते. त्याला वरती सगळ्या कळ्या आलेल्या आहेत, पूर्ण अशा कळ्या भरभरून आलेल्या आहेत. तर चहापत्ती एक नियोजननी तुम्ही थोड्या अंतराने एक खत देऊ शकता जेणेकरून त्याची वाढ व्यवस्थित होईल. जर तुमची पानं पिवळी पडलेली असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, पोटॅशियमचं पाणी, आपण बटाट्याचं पाणी फेकून देतो त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघितला नसेल तोही बघून घ्या. तर तेही पाणी जरा थोडीशी पिवळी वाटतात मला, त्याच्यामुळे मी त्याला पोटॅशियमचं पाणी देणार आहे. तर ते पाणी घालू शकता आणि असे अरेंजमेंट लावू शकता. गांडूळ खत, शेणखत, अजून लाल मातीचा वापर जर केला तर झाडांना उपयोगाचंच होऊ शकतं. तर अशा रीतीने आपण ही सगळी पूर्ण थोड्याच्या अंतराने ही खतं घालायची आहेत. गांडूळ खत, शेणखत, चहापत्ती, बटाट्याचं पाणी वगैरे हे सगळं आपण इथं घालून घ्यायचं आहे. केमिकल खताचा जास्तीत जास्त वापर न करता कमीत कमी वापर त्याचा कसा होईल हेही बघणार आहात. याची अरेंजमेंट बघू शकता की कशा रीतीने वाढ झालेली आहे आणि त्याला फुलं फुलले आहेत. अजून भरपूर सारे फुलं उमलून गेलेले आहेत. ती अशी हे कृष्णकमळ अत्यंत मोहन कलर असा भारी, एकदम मस्त छान दिसते. मरून कलरचा कलर आहे हा, लाल कलर नाही आहे, हा मरून कलर आहे. मरून कलरचं हे कृष्णकमळ आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.